जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीर में, मन लागा मेरा यार फकीरी में। मग लोकांनी या आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यावं, त्याबद्दल लोकांनी नेमकं काय करावं, किंवा आई वडिलांची काय जबाबदारी आहे, मुलं कशी असली पाहिजेत, या संदर्भातलं महत्त्वाचं चिंतन महाराजांनी अभंगात मांडलेलं आहे, ते आपण पाहणारच आहोत। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी। बरणो रघुबर विमल जसो जोदायक फलचार। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण, श्री गुरूंचे नमस्करणी आता। विठ्ठल विठ्ठल आपोलिया हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत, वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया। तुकोबारायांचा चार चरणाचा फार गोड अर्थाचा अभंग, सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा। भगवान परमात्माच्या असीम कृपा आशीर्वादानं आपल्या जिंती गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये 39 वर्षाची ही परंपरा आहे। या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। भगवान परमात्माचा आशीर्वाद, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचं अंतकरणातला उत्साह, दात्यांचं दातृत्व, भाविकांचा सहभाग, अगदी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून श्री ज्योतिर्लिंग मंदिर जिंती तालुका कराड जिल्हा सातारा या पवित्र स्थळी हा सप्ताह संपन्न होतोय। दुसऱ्या दिवसाची सेवा मी स्वीकारली। आजच्या कीर्तनाचं सौजन्य श्रीराम राजाराम केशव पाटील सेठ यांनी स्वीकारलेलं आहे। एकदा पाटलांसाठी टाळी झाली पाहिजे, एकदा सर्वांनी टाळी वाजवा। अतिशय गोड नियोजन आहे, साधू संतांचा आशीर्वाद। आदरणीय हरिभक्त परायण रेवण बाबा आंबेवाडीकर बाबा आम्हाला खूप गोड हार्मोनियमचे साथ देत आहे बाबा, त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। एकदा आंबेवाडीकर बाबांसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे, त्यांच्या चरणावर माझं स्वतःचं वंदन आहे। गायनाची गोड अशी साथ देणारे हरिभक्त परायण कृष्ण महाराज, हरिभक्त परायण बापू महाराज, हरिभक्त परायण ओमकार महाराज, सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, छोटे छोटे माझे छोटे बांधव टाळ घेऊन उभे आहेत, माझ्या विद्यार्थिनी आहेत। गायनाची साथ देणाऱ्या ज्ञानेश्वरीताई मसे, खूप गोड कंठ आहे ज्ञानेश्वरीताईचा। ईश्वरीताई साबळे आहेत। पंडिता, हजारात एखादा पंडित असतो, वक्ता दश सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता असतो, पण दाता भवती वानवा, दाता मिळेल का नाही ही गोष्ट सांगू शकत नाही। तर माझ्या बोलण्याचा उद्देश एवढाच एक आहे की आपल्या पत्रिकेमध्ये प्रत्येक सेवेसाठी सौजन्य, महाभारतात आम्ही एकच कर्ण पाहिला, पण जिंती या गावामध्ये अनेको कर्ण एकत्र आले, थाटात सप्ताह त्यांनी संपन्न करत आहे। काय दानाचं महत्त्व आहे, आपल्या जीवनामध्ये दातृत्व किती मोलाचं आहे,
ही गोष्ट आता मी सांगणार आहे तुम्हाला, ते कान देऊन ऐका आणि जिवंत आहात तोपर्यंत जपा ती गोष्ट आता मी जी सांगणार आहे ते. एका गावामध्ये एक साधू आले माझ्या दादांनो. साधू विरक्त होते. मन लागा मेरा यार फकीरी में, 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 जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीर में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में. साधू विरक्त होते, स्वतःच्या छंदात राहत होते. त्या महात्म्याला एका गावाची गोडी आणि गावाला त्या संताची गोडी. ते महाराज गावामध्ये आले ना, गावकऱ्यांना खूप आनंद व्हायचा बरं का. माझ्या जिंतीतल्या मावशांना ऐका, खूप आनंद व्हायचा त्या गावकऱ्यांना. महाराज गावामध्ये आले, गावातल्या लोकांनी यावेळेला हट्टच धरला, बाबा आमच्या घरी चाला ना. महाराज म्हटले, तुमच्या घरी येईल मी, पण जो माझ्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं देईल मी त्याच्याच घरी येईल. बाबा प्रश्न तर विचारून पहा, काय प्रश्न आहे तुमचा. महाराजांनी प्रश्न विचारला. महाराज म्हटले, तुम्ही लाईन लावा. लाईन लावली. प्रश्न 2 होते, सगळ्यांना सारखेच होते. उत्तर ज्याचं पटेल त्याच्या घरी जायचं होतं. प्रश्न विचारा बाबा तुम्ही. प्रश्न विचारला. महाराजांनी प्रश्न केला समोरच्या पहिल्या माणसाला, म्हणजे तुमचं वय किती आणि तुमच्याकडे संपत्ती किती. माणूस नेमका या 2च गोष्टी लपवत असतो. वय एक कधी खरं सांगत नाही आणि संपत्ती किती आहे ती एक सांगत नाही. संपत्ती नका सांगू कारण जमाना चांगला नाही, पण वय लपवायचं काय कारण बरं. पण मागच्या काही काळात एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50शीतले पण 70त गेले होते. माणसं वय लपवतात. पण त्या बाबाला खोटं बोलायची कुणाची हिंमतच नाही. पहिल्या माणसाला विचारलं वय किती, संपत्ती किती. सत्य सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. बाबा बोलले, पुढच्याला विचारतो नंतर ठरवतो कोणाच्या घरी जायचं. त्याच्या पुढच्या माणसाला विचारलं, तुमचं वय किती. बाबा 30 वर्ष, संपत्ती 3 लाख रुपये. पुढे विचारतो नंतर ठरवतो. पुढे विचारलं, वय किती. बाबा 40 वर्ष, संपत्ती 4 लाख रुपये. विचारत विचारत लाईन अर्ध्यामध्ये आली. अर्ध्यात होते गावचे सावकार. जिल्हा विकत घ्यायची ताकद, प्रचंड संपत्ती, 60 वर्ष वय होतं. आणि सावकाराला विचारलं महाराजांनी, सावकार वय किती आणि तुमची संपत्ती किती. सावकारानं सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी. सारं गाव तुटून पडलं सावकारावर. एवढ्या मोठ्या महाराजाला खोटं बोलता. अरे काय मागितलं काय तुम्हाला महाराजांनी, का खोटं बोलता. साधूच्या तोंडून शब्द बाहेर पडले तर जळून खाक व्हाल जागेवर. का खोटं बोलता. सावकार एकच सांगत होते, मी खरं सांगतोय. 20च वर्ष माझं वय आहे, 2च लाख रुपये माझी प्रॉपर्टी. अरे 60 वर्षाचे आहात तुम्ही, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे आणि एवढं खोटं बोलता. महाराज म्हटले, तुम्ही थांबा मी विचारतो त्यांना. महाराजांनी विचारलं. महाराज म्हणतायत, सावकार मलाही कळतं तुमचं वय 60 वर्षाचं आहे. 20 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोनं तुमच्या अंगावर आहे, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, तरी 2च लाख रुपये प्रॉपर्टी सांगता.
काय कारण? सावकारानं सांगितलं, बाबा ऐकायचंय तुम्हाला, माझं वय 20 वर्ष एवढंच कसं आहे म्हणून? म्हणे सांगा. सावकारानं सांगितलं, बाबा वयाच्या 40 पर्यंत या देहाला कीर्तन कळत नव्हतं, भजन कळत नव्हतं, परमार्थ कळत नव्हता, साधू कळत नव्हते, मंदिर कळत नव्हतं आणि सप्ताहही कळत नव्हता. 40 मध्ये चुकून कीर्तन ऐकलं, जीवनाचं महत्त्व कळालं, जीवनाचा सार कळाला, उद्देश कळाला, माळीचं महत्त्व कळालं. गळ्यामध्ये माळ घातली. ज्या दिवशी गळ्यात माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाले. हेच माझं खरं वय आहे, अगोदरचं वया गेलेलं आहे. पटलं महाराजांना. सावकारानं बरोबर उत्तर दिलं. म्हणे 20 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोनं तुमच्या अंगावर आहे आणि 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता. सगळ्या दात्यांनी, सेवा करणाऱ्या लोकांनी कान देऊन ऐका उत्तर. महाराज बोलले, तुमच्या अंगावर 20 लाखापेक्षा जास्त सोनं आहे किमतीचं, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, तरी तुम्ही 2 लाख रुपये प्रॉपर्टी का सांगितली? त्यावेळेला ते सावकार बोलले, बाबा सत्य आहे, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, 20 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोनं माझ्या अंगावर आहे, तरी मी 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगितली. याचं एवढंच कारण आहे, एवढ्या मोठ्या प्रचंड संपत्तीमधून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी, सेवेसाठी, धर्माच्या कामासाठी मी माझ्या हातानं फक्त 2 लाख रुपये या हातानं दान केले. तेच माझी खरी संपत्ती. बाकीचे वाटेकरी खूप बसलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, आपण आपल्या हातानं धर्माच्या कार्यासाठी जे काही दान करू तेच आपल्या सोबत येणार आहे. कुठले संत तुम्हाला म्हणणार नाही की तुमचा संसार उगाळून परमार्थाला लावा म्हणून. तुम्ही कमवलेल्या धनातून फक्त 10% भाग, न्यायोपार्जित वित्तस्य दशमंसेन धीमहि, 10% भाग धर्माच्या कामासाठी खर्च करा. जोडोनी या धना उदाच विचारे वेच करी, उदाच विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, तो एक पावेल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. खूप धन कमवा. धन हा दुसरा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. पण जे कमावलंय त्यातून धर्माच्या कामासाठी काही ना काही खर्च झालं पाहिजे. कराचा उभ्या महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा की धर्माच्या कामामध्ये माणसं एकत्र कशी येतात. लक्षात घ्या, कुणाचं वाटोळं करायला एखाद्या गावात माणसं एकत्र येतात, वाद लावायला माणसं एकत्र येतात, पण परमार्थ जिवंत ठेवण्यासाठी जर अशी माणसं एकत्र येत असतील तर या गावाचं कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल.
खूप चांगल्या पद्धतीनं दाते मंडळीनं एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन केलं. असो, सप्ताहाचा दुसराच दिवस आहे. दुसऱ्या दिवसासाठी मी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला. जगद्गुरू तुकाराम महाराज महान संत आहेत, महान विभूती आहेत. जगद्गुरू तुकोबाराया म्हणजे त्रिकालदर्शी महात्मा, ज्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचं ज्ञान, त्यांना तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांचं वर्णन करताना खूप सुंदर लक्षात घ्या. जगद्गुरू तुकोबारायांच्याबद्दल बोलताना मित्रानं भक्तानं त्यांचं वर्णन करावं, त्यांच्याबद्दल तोंड भरून बोलावं नवल नाही. शत्रूसुद्धा तुकोबारायांचं वर्णन करतोय. तुकाराम 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 तुकोबा समर्थ हो धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा शत्रूनं सुद्धा तुकोबारायांचं तोंड भरून वर्णन करावं, एवढे महान माझे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. सदेह वैकुंठ गमन, पाचव्या वेदाचे निर्माते, अशा अनेक गोष्टी, अद्भुत गोष्टी, चमत्कारिक गोष्टी तुकोबारायांच्या चरित्राशी जोडलेल्या आहेत. जिंतीकरण एक गोष्ट माझी कान देऊन ऐका. मी आत्ता बोलताना एक गोष्ट बोलले की तुकाराम महाराज त्रिकालदर्शी महात्मे आहेत. त्यांना भविष्याचा सुद्धा, भूत, भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. महाराजांना भविष्याचं काय ज्ञान आहे? 20व्या शतकात एक सामाजिक समस्या काय असणार आहे, 350 वर्षापूर्वीच अगोदर महाराजांनी ती गोष्ट बोलून ठेवली आहे. तुम्ही म्हणाल काय? आज लोकांकडे भरपूर पैसा आहे, फिरायला गाड्या आहेत, बँक बॅलन्स आहे, गाव शब्द मोडत नाही अशी माणसाची ताकद आहे. आज प्रत्येक माणसाच्या शब्दाला किमान देणार किमान 2 तरी माणसं आहेत. एवढं सगळं चांगलं आहे, पण दुःख एका गोष्टीचं आहे की आपलीच लेकरं आपलं ऐकत नाहीत. एवढं दुःख आज प्रत्येकाच्या समोर आहे. हे 20व्या शतकामध्ये निर्माण होणारे खूप मोठा भीषण प्रश्न आहे, खूप मोठी समस्या आहे. या समस्येचा विचार महाराजांनी 350 वर्षापूर्वी केला आहे. आणि त्या काळामध्ये महाराज लिहून ठेवत आहेत की येणाऱ्या काळामध्ये जी काही लेकरा बाळांच्या संदर्भात मुलं ऐकत नाहीत, मनासारखं वागत नाहीत, परंपरा सांभाळत नाहीत, मनाला वाटतंय तसं वागतायत, मायबापाचा अनादर करतायत, हे सगळं महाराजांनी लक्षात घेतलं की अशी परिस्थिती पुढे निर्माण होणार आहे. मग लोकांनी या आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यावं, त्याबद्दल लोकांनी नेमकं काय करावं, किंवा आईवडिलांची काय जबाबदारी आहे, मुलं कशी असली पाहिजेत, या संदर्भातलं महत्त्वाचं चिंतन महाराजांनी अभंगात मांडलेलं आहे. ते आपण पाहणारच आहोत. तुम्ही म्हणाल ताई हे बोलत असताना थोडंसं पटवून द्या. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. काशीपासून काही अंतरावरती एक गाव, त्या गावामध्ये पती पत्नी 2 जण राहतात. त्यांनी पूर्ण आयुष्य फक्त संपत्ती कमावण्यामध्येच घालवलं. एकच मुलगा होता. ते काम करताना 2 जण ठरवायचे
एवढ्या रखरखत्या उन्हात पावसाळ्यात थंडीमध्ये आम्हाला काम करावं लागतं आहे, पण आमच्या मुलाच्या समोर अशी कधीच परिस्थिती निर्माण होऊ नये. आमचा मुलगा सुखात जगला पाहिजे. मायबापाच्या अपेक्षाच काय असते हो? झोपल्या का काय? मायबापाची काय अपेक्षा असते? जे आपण सहन करतो ती वेळ आपल्या लेकरावर येऊ नये, जे कष्ट आपण भोगतोय ते आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, हीच अपेक्षा असते प्रत्येक मायबापाची. म्हणून ते दोघं पती पत्नी ठरवायचे, जे दुःख आपल्या जीवनात आहे, जे कष्ट आपल्या जीवनात आहेत, ते कष्ट आपल्या मुलाच्या जीवनात नाही आले पाहिजे. म्हणून दोघं एवढे कष्ट करायचे आणि खूप पैसा कमवायचे. ते एकच चुकले ते, की त्यांना असं वाटलं पैसा म्हणजे सुख आहे, असं त्यांना वाटलं. पैसा म्हणजे सुख नाही. पैसा कमवण्याच्या नादामध्ये, मुलाची भविष्यातली सोय करून ठेवायच्या नादात मुलाला संस्कार लावायचेच विसरून गेले. संपत्तीपेक्षाही आपले संस्कार लेकराबाळांना फार गरजेचे आणि महत्त्वाचे, मोलाचे आहेत. पोरगा बिघडला त्यांना कळालंच नाही. मायबाप खूप कष्ट करायचे आणि पोरगा जुगाराच्या डावावर जाऊन बसायचा. हे त्यांना कळालं तेव्हा वेळ निघून गेली होती. आणि बऱ्याच वेळेला आपलं असंच होतं आहे, जेव्हा आपल्याला काही गोष्टी कळतात ते वेळेला आपली वेळ निघून गेलेली असते आणि माणसाला सवयच लागली, बस निघून गेली की मग हात करायचा, घराला आग लागली की मग विहीर खोदायची. चिंतनीया हि विपदाम मादावेव प्रतिक्रियाम न कूपखरणम युक्तम प्रदीप्तम वन्यना गृहे. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात जसा अर्थ नाही, गाडी निघून गेल्यानंतर जसा बसला हात करण्यात अर्थ नाही ना, तसं वेळ निघून गेल्यानंतर कुठली गोष्ट तिचा पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. वेळ निघून गेली होती, आईवडिलांना रडण्यापलीकडे दुसरं काही त्यांच्या वाटेवर राहिलंच नव्हतं. चुकले होते ते, त्यांनी फक्त पैसेच कमावले पण पोराला संस्कार नाही लावले. त्यांच्या लक्षात आलं आपल्या डोळ्यासमोर आपलं पोर आपल्या हातून गेलंय म्हणून. आई वडील दुःखी आहेत. वडील तर एवढे दुःखी झाले, वडिलांनी ठरवलं की आता आपण जगू शकत नाही. पत्नीला सांगितलं, सती मला वाटतंय आता मी फक्त 10 दिवस जगणार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. मी गेलो ना, पोराला फक्त सांग की माझी हाडं काशीच्या गंगेमध्ये अर्पण कर. कारण त्यांच्या गावापासून काशी फक्त 20 किलोमीटरवरती होती. बापानं एक शेवटची इच्छा व्यक्त केली की काय, मला माझी हाडं फक्त काशीच्या गंगेमध्ये अर्पण करायला सांग. बाप मेला, पोराला कुठला गम नाही, कुठलं दुःख नाही. पहिल्या दिवशी तो 4 लोकांमध्ये थांबला, पण लोक गेली आणि बापाचं प्रेत स्मशानापर्यंत पोहोचवलं की त्यानं लगेच घरातून काढता पाय घेतला. आईनं बोलवून घेतलं त्याला, म्हणे पप्पू बेटा, तुझ्याकडून तुझ्या वडिलांना कुठली अपेक्षा ठेवली नाही. तुझं जीवन सुखात जावं म्हणून आम्ही दोघांनी खूप कष्ट केले. तुला वळण लावायला चुकलो आम्ही किंवा विसरलो, ती आमची चूक झाली. त्याची खूप मोठी फळं आम्ही भोगतोय आमच्या जीवनात. तुझे वडील पश्चाताप करून करून मेले, पण त्यांची एक शेवटची इच्छा होती बेटा. उभ्या आयुष्यात आम्ही कुठल्या सप्ताहाला देणगी दिली नाही, मंदिराला पावती फाडली नाही, कुठल्या कीर्तनकाराचं सौजन्य घेतलं नाही, सप्ताहात अन्नदान केलं नाही, कधी कुठल्या वाटसरूला तांब्याभर पाणी द्यायला आमच्याकडे वेळ नव्हता, कधी कुठल्या दीन दुबळ्याला आम्ही मदत केली नाही, कुठल्याच चांगल्या कामात आम्ही राहिलो नाही. आम्ही ठरवलं होतं की फक्त तुला चांगलं बनवायचं, तुला सुखी ठेवायचं. पण सुखी ठेवणं, पैसा कमावणं एवढंच आम्हाला माहिती होतं. आम्ही लक्षात नाही घेतलं की तुला संस्कारसुद्धा लावणं फार गरजेचं होतं. इथं आम्ही चुकलो बेटा, पण तुझ्या वडिलांची एक शेवटची इच्छा आहे. तुझ्या वडिलांची अस्थी घे, काशीच्या गंगेमध्ये अर्पण कर. तू त्यांना काशीच्या गंगेत अर्पण केलं ना, तर बस त्यांच्या आत्म्याला शांती लागेल. पोरानं हाडं घेतली, बापाची शेवटची इच्छा म्हणून मोटरसायकलला किक मारली आणि निघाला. 10 किलोमीटर तो आला, तेवढ्यात त्याच्या मित्राचा फोन आला. म्हणे पप्प्या कुठे आहे तू? म्हणे काशीच्या गंगेला चाललोय. अरे कशाला? म्हणे पप्पांची अस्थी, बाबाची अस्थी मी गंगेत विसर्जित करणार आहे, माझे वडील गेलेत. अरे म्हणे मूर्खा, 5 लाखाचा डाव बसला इथे, तुझा मेलेला बाप काही वापस येणार नाही. पण हा डाव हुकला तर तुझं जे आतापर्यंत गेलं तेही गेलं, आणि तू जर डावावर बसला तर तुलाच मिळणार आहे ते पैसे. पोरानं काय विचार केला, एकीकडे 5 लाख रुपये आणि एकीकडे मेलेला बाप आहे, आता बाप तर काही वापस येणार नाही. किती त्याचे क्षुद्र विचार होते त्या पोराचे. त्यानं काहीच विचार केला नाही, आईवडिलांच्या मनाचा, भावनेचा कसलाच विचार केला नाही. समोर एक वृद्ध बाबा होते, त्या बाबांना विचारलं, म्हणे बाबा हा जो ओढा आहे ना, हा ओढा कुठे चालला?
म्हणे हा ओढा काशीच्या गंगेला जाऊन मिळतोय. पोरानं ते हाडं घेतली, गंगेत नाही ओढ्यात टाकली आणि सांगितलं बाबा काशीत पोहोचल्यावर मला सांगा बरं तुम्ही पोहोचलात म्हणून. हाडं सोडली त्या ओढ्यामध्ये. पोरगा आला जुगाराच्या डावावर जाऊन बसला, तोही डाव हारला. पण दशक्रिया झाला, पिंडदान झालं. तो मृत आत्मा आपल्या पत्नीच्या स्वप्नात गेला, म्हणे सती मला मुक्ती नाही. माझ्या पोरानं हाडंसुद्धा काशीच्या गंगेमध्ये सोडली नाही, ओढ्यात फेकली. असं वाटतंय की याला जन्म घालून आपला खूप मोठा आपण पाप पोटी आपल्या जन्माला आलं, आपण खूप मोठं चुकलोय. पत्नी खूप रडते की माझ्या पतीची शेवटची इच्छासुद्धा पूर्ण झाली नाही. पोरगा आला होता पिंडदान करायला, डोळे फाडून पाहायला लागले. माय पप्या, अरे बापाची हाडं किमान काशीच्या गंगेत सोडायची होती ना, तुला सांगितली होती मी, का सोडली नाही? म्हणे आई बाबाची हाडं काशीच्या गंगेत सोडली नाही हे तुला कोणी सांगितलं? म्हणे अरे ज्या ओढ्यामध्ये तू तुझ्या बापाची अस्थी टाकली ना, तुझा पिता माझ्या स्वप्नात आला आणि त्यांनी मला सांगितलं की पोरानं हाडं ओढ्यात टाकली. हा मूर्ख पोरगा म्हणतोय आई माझा बाप 10 किलोमीटर गावाकडे वापस आला आणि स्वप्नात तुला सांगतोय की मला यानं काशीच्या गंगेत टाकलं नाही. हा 10 किलोमीटर पुढे जाऊन जर म्हटला असता की मी काशीच्या गंगेत पोहोचलोय तर तुला किती आनंद झाला असता. पण हा 10 किलोमीटर वापस येऊन सांगतोय की मला काशीच्या गंगेत सोडलं नाही. हे ऐकलं आणि पश्चातापानं मायसुद्धा भयंकर रडायला लागली. आज हीच परिस्थिती समाजामध्ये आहे. ज्या लेकरांना परमार्थ कळत नाही, ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म नाही, ज्यांना संस्कृती आपल्या परंपरा कळत नाहीत, आपले रीतिरिवाज कळत नाही, ज्येष्ठांचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, मायबापांचं काय स्थान आहे, आपली भारतीय संस्कृती काय आहे, आपले रिवाज काय आहेत, आपले ग्रंथ काय सांगतात, आपले संत काय सांगतात, आपले क्रांतिकारक काय सांगतात, या मातीचं महत्त्व काय, या संस्कृतीची किंमत काय, या सगळ्या गोष्टी ज्या घरातल्या पोरांना कळत नाहीत ना, त्या पोरांची अवस्था दृष्टांतात सांगितलेल्या पोरासारखी आहे. याचा वेध 350 वर्षापूर्वी तुकोबारायांनी घेतला आणि तुकोबारायांच्या लक्षात आलं भविष्यातला जो बाप अध्यात्म जाणतोय, ज्याला वारकरी कळतो, ज्याला देव कळतो, ज्याला संप्रदाय कळतो, ज्याला माती आणि संस्कृती कळते, असा पिता दुःखी राहू नये याच्यासाठीच काही मोलाच्या गोष्टी महाराजांनी अभंगात सांगितल्यात. त्यापैकी एक सुंदर गोष्ट अभंगाचं पहिलं चरण. आपोलिया हिता जो असे जागता हो, 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 आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. साप म प ग म रे ग, साप म प ग म रे, साप म प ग म रे ग, साप म प ग म रे ग, साप म प ग म रे, प प नि द प म म म द प म ग ग ग प म ग रे, सा रे ग म प द प, प प नि द प म म म द प म ग ग ग प म ग रे, सा रे ग म प द प, सा रे ग म प द प, सा रे ग म प द प. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या,
पिता